भावली धरण परिसरामध्ये पर्यटकांना मारहाण झालेली होती आणि या मारहाणीचा आणखी एक नवा व्हिडिओ समोर आलेला आहे। हल्लेखोरांना चालत्या गाडीला लटकून हल्ला केला। मुंबई आग्रा महामार्गावर हल्ल्याचा थरार पाहायला मिळाला आणि त्याचाच एक नवा व्हिडिओ समोर आलेला आहे। कशा पद्धतीने त्याने गाडीचा पाठलाग केला सुरुवातीला त्या दोघांनी आणि त्यानंतर एकाने गाडीला धरून तिथल्या आतल्या प्रवाशांवर हल्ला केलेला होता आणि तोच मारहाणीचा व्हिडिओ आता व्हायरल झालेला आहे। हल्लेखोरांना चालत्या गाडीला लटकून हल्ला केलेला आहे। मुंबई आग्रा महामार्गावर हल्ल्याचा थरार पाहायला मिळाला। दरम्यान पोलिसांनी 9 ते 10 जणांना आतापर्यंत अटक केलेली आहे आणि या संदर्भातला तपास सुरू आहे। आपण पाहतोय कशा पद्धतीने त्याने गाडीला लटकून हल्ला केलेला होता आणि त्यानंतर तो तसाच पडलेला आहे। गाडीच्या काचा फुटलेल्या आहेत, त्याचबरोबर आतला प्रवासी सुद्धा एक पर्यटक सुद्धा यामध्ये जखमी आहे। सागर गायकवाड आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। सागर, आणखी एक नवा हा व्हिडिओ समोर आलेला आहे आणि यामध्ये तो कारला लटकून त्या प्रवाशांवर हल्ला केला होता, त्या पर्यटकांवर हल्ला केला होता असं दिसतंय। हे जर प्रकरणाकडे जर बघितलं तर 2 दिवसापूर्वीच ह्या पर्यटकांवरती हल्ला झाल्याची माहिती समोर आलेली होती आणि याचा व्हिडिओ जो आहे तो सोशल मीडियावर व्हायरल झालेला होता। या हल्ल्यामध्ये ह्यात एका महिलेची छेड काढल्यावरून हा वाद झालेला होता आणि यानंतर या गावगुंडांनी थेट या पर्यटकांवरतीच हल्ला केलेला होता। यावेळेस देखील या व्हिडिओमध्ये आपण बघितलेलं होतं की काही गावगुंड या गाडीचा पाठलाग करत होते आणि रॉडच्या साह्याने आणि त्याचबरोबर लाठ्या काठ्यांच्या साह्याने ह्या गाडीची तोडफोड केलेली होती। दगडे देखील मारल्याचं समोर आलेलं होतं। यानंतर पोलिसांनी कारवाई करत 9 ते 10 जणांना देखील ताब्यात घेत अटक करून त्यांच्यावर देखील कारवाई केलेली होती। आता हा दुसरा व्हिडिओ जो आहे तो आता समोर आल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। या व्हिडिओमध्ये देखील ज्या पद्धतीने काल ज्या महिलेबरोबर ही सगळे कृत्य, ज्या कुटुंबाबरोबर हे सगळं कृत्य घडलेलं होतं, त्यावेळेस देखील त्यांनी प्रेसमध्ये ही माहिती दिलेली होती की हे गावगुंडातलं एक जण यांना थांबवण्यासाठी, यांना जीवेत मारण्याचा प्रयत्न करण्यासाठी त्यांच्या गाडीवरती चढलेला होता। त्याचबरोबर गाडीमध्ये बसलेले त्या मुलं असतील, त्याचबरोबर जे ड्रायव्हिंग करत होते, त्यांच्या शेजारी बसलेले भाऊ होते, त्यांच्यावरती हा हल्ला करत होता, त्यांना मारायचा प्रयत्न करत होता। आणि हा व्हिडिओ जो आहे तो आता सध्या स्थानिक लोकांनी काढल्याचं पाहायला मिळतंय आणि हा व्हिडिओ जो आहे तो आता सध्या सोशल मीडियावर देखील व्हायरल होताना आपल्याला पाहायला मिळतोय। खरं तर नाशिक जिल्हा हा पर्यटनाचा जिल्हा म्हणून ओळखला जातो आणि अनेक पर्यटक हे नाशिकमधील पर्यटनासाठी येत असतात। मात्र स्थानिक जे गुंड आहेत, स्थानिक गावकरी आहेत, यांची ही जी मुजोरी आहे ती आता पुन्हा एकदा पाहायला समोर मिळते। अगदी, त्यामुळे त्या गावगुंडांना चाप बसवणं हे खूप महत्त्वाचं आहे आणि त्या दृष्टीने पोलीस तपास त्यांनी सुरू केलेला आहे। धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी।